आज आपण एक वाटी पोह्यापासून नवीन अशी नाश्त्याची रेसिपी बघणार आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल। मी गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये एक वाटी पोहे टाकून घेतलेले आहे। पोहे पाण्यामध्ये आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लगेचच बंद करून घ्यायची आहे। जास्त वेळ हे आपल्याला पोहे शिजवायची आवश्यकता नाही आहे। तर पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये पोहे टाकून घेतले आणि अगदी 1 मिनिटाच्या आतच मी गॅसची फ्लेम बंद करून घेतली। त्यानंतर या ठिकाणी बघा लगेचच हे पोहे एखाद्या चाळणीवरती आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि यामधील संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे। तर बघा पोह्यांमधील संपूर्ण पाणी निथळलेलं आहे। आता हे पोहे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी बघा पोहे सध्या गरमच आहेत, पण काही हरकत नाही। आपण या पोह्यांमध्ये आणखी काही साहित्य टाकून घेणार आहे। तर ते टाकून घेतल्यामुळे हे पोहे छान असे थंड होऊन जातात। त्यानंतर या ठिकाणी बघा मी या पोह्यांमध्ये 1.5 वाटी एवढा बारीक रवा टाकून घेतलेला आहे। त्या वाटीने आपण पोहे मोजून घेतले होते, त्याच वाटीने मी या ठिकाणी 1.5 वाटी एवढा रवा घेतलेला आहे। त्यानंतर अगदी पाव वाटी एवढं दही मी टाकून घेतलेलं आहे। दही चवीला थोडंसं आंबट असल्यामुळे मी दह्याचा कमी वापर केलेला आहे। तुम्ही जर फ्रेश दह्याचा वापर या ठिकाणी करत असाल तर थोडंसं दह्याचं प्रमाण जे आहे ते वाढवून घ्या। त्यानंतर 1 वाटी एवढं पाणी टाकून घेतलं आणि सगळं साहित्य छान असं मिक्सरला फिरवून घेतलं। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर हे छान असं घट्टसर झालेलं आहे। तर यामध्ये आपल्याला आणखी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत याची मिक्सरला छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणखी मी 1 वाटी एवढं पाणी या बॅटरमध्ये टाकून घेतलं आणि हे बॅटर मिक्सरला छान असं फिरवून घेतलं। तर तुम्ही बघू शकता रवा आणि पोह्यांची छान अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे। आता ही पेस्ट आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। अजूनसुद्धा ही पेस्ट खूप जास्त घट्ट असल्यामुळे आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये आणखी अर्धी ते पाऊण वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर पाणी थोडंफार कमी जास्त सुद्धा लागू शकते। तुम्ही या ठिकाणी रवा कोणता वापरला आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण थोडंफार मागे पुढे होऊ शकते। तर या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला असल्यामुळे मी बरोबर 2.25 वाटी एवढं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। तर याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। तर याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। यापेक्षा जास्त पातळ किंवा जास्त घट्ट अजिबात करायचं नाही आहे। तर या ठिकाणी बघा आपण डाळ तांदूळ न भिजवता आज आपण झटपट रवा आणि पोह्याचा छान असा उत्तप्पा तयार करणार आहे। त्यासाठी या ठिकाणी बघा मी एका चॉपरमध्ये घरामध्ये उपलब्ध असलेल्या भाज्या मी यामध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत। एक कांदा, टोमॅटो, बीट आणि हिरवी मिरची, कोथिंबीर अशा सगळ्या भाज्या यामध्ये बारीक करून घेतलेल्या आहे। बघा सगळ्या भाज्या मी अगदी बारीक अशा चॉपरमध्ये कट करून घेतल्यानंतर या बॅटरमध्ये टाकून घेतलेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला चमचा एवढा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे। सोड्यावरती थोडंसं 1-2 चमचे एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हा सोडा बॅटरमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सोडा आपण बॅटरमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर बॅटर छान हलका आणि जाळीदार झालेला आहे। तर आता जास्त वेळ हे बॅटर असंच न ठेवता लगेचच आता आपल्याला याचे उत्तप्पे तयार करून घ्यायचे आहेत। तर उत्तप्पा तयार करण्यासाठी या ठिकाणी बघा मी गॅसवरती डोसा पॅन किंवा तवा गरम करून घेतलेला आहे। तव्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तर प्रत्येक उत्तप्पा तयार करत असताना आपल्याला तव्याला तेल लावण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे। पहिल्या वेळेसच मी थोडंसं तेल तव्याला लावून घेतलेलं आहे। त्यानंतर यावरती आपल्याला 2 चमचे एवढं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि उत्तप्पा छान असा तव्यावरती पसरून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड पातळ उत्तप्पा तयार करून घेऊ शकता। तुम्हाला छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी उत्तप्पा पाहिजे असेल तर तुम्ही आणखी थोडासा उत्तप्पा थिक करून घेऊ शकता। तर या ठिकाणी बघा मी उत्तप्पा छान असा तव्यावरती पसरून घेतला। त्यानंतर त्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि उत्तप्पा आपल्याला झाकून ठेवायचा आहे। तर 1 ते 1.5 मिनिट आता मी मध्यम आचेवरती बघा छान हा उत्तप्पा एका साईडने भाजून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला झाकण काढून हा उत्तप्पा पलटी करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता खूप छान मस्त असा हा आपला उत्तप्पा दिसत आहे। उत्तप्पा छान मस्त रंगीबेरंगी आणि खूप छान झालेला आहे आणि तसेच अतिशय सॉफ्ट असा हा उत्तप्पा बनून तयार होतो। सोबतच तुम्ही उत्तप्प्याला जाडी बघू शकता किती छान आलेली आहे। तर चला पहिला आपला उत्तप्पा बनून तयार झालेला आहे। आता हा उत्तप्पा आपण काढून घेऊया आणि आणखी एक उत्तप्पा मी तुम्हाला तव्यावरती टाकून दाखवते। तर बघा सारख्याच पद्धतीने आपल्याला तव्यावरती 2 चमचे बॅटर टाकून घ्यायचं आहे। तर प्रत्येक वेळी आपल्याला तव्याला तेल वगैरे लावण्याची आवश्यकता नाही आहे। तर या ठिकाणी बघा सारख्याच पद्धतीने मी 2 चमचे एवढं बॅटर तव्यावरती टाकून घेतलं आणि दुसरा उत्तप्पासुद्धा छान असा पसरून घेतलेला आहे। त्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि उत्तप्प्याला आपल्याला छान असं झाकून ठेवायचं आहे। तर 1 ते 1.5 मिनिटामध्ये वरची साईड छान अशी उत्तप्प्याची सुकल्या जाते आणि वरची साईड उत्तप्प्याची सुकल्यानंतर हा उत्तप्पा आपल्याला
पलटी करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता, अजिबात एकही उत्तप्पा जो आहे तो तव्याला चिकटत नाही आहे। अगदी छान मस्त व्यवस्थित प्रत्येक उत्तप्पा निघत आहे आणि खूप छान मस्त अगदी परफेक्ट सॉफ्ट असे हे आपले उत्तप्पे बनून तयार होतात। जाडी तुम्ही उत्तप्प्याला बघू शकता किती छान आलेली आहे। अतिशय सॉफ्ट, तोंडात टाकताच विरघळेल अशा पद्धतीचा हा उत्तप्पा बनून तयार झालेला आहे। प्रत्येक वेळी डाळ तांदूळ न भिजवता अशा पद्धतीने झटपट सकाळच्या घाईमध्ये आपण 10 मिनिटामध्ये हा नाश्ता बनवून तयार करू शकतो। अतिशय चविष्ट असा हा नाश्ता बनवून तयार होतो। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो। आता मुलांच्या शाळासुद्धा चालू झालेल्या आहेत, तर मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी अतिशय उत्तम आणि हेल्दी असा पर्याय आहे। बऱ्याचदा मुलं भाज्या खात नाही, तर अशा वेळी आपण अशा पद्धतीने उत्तप्पा वगैरे बनवून यामध्ये भरपूर अशा भाज्या घालून मुलांना खाऊ घालू शकतो। तर तुम्ही बघू शकता प्रत्येक उत्तप्प्याला जाडी किती छान येत आहे आणि अतिशय सुंदर असे आपले उत्तप्पे बनवून तयार झालेले आहेत। तर या ठिकाणी घेतलेल्या साहित्यामध्ये माझे बरोबर 10 एवढे उत्तप्पे बनवून तयार झालेले आहेत। तर या ठिकाणी मी अगदी छोटे-छोटे आणि पातळ असे उत्तप्पे बनवून तयार केलेले आहेत, त्यामुळे माझे बरोबर 10 एवढे उत्तप्पे बनवून तयार झालेले आहेत। चला तर मग आता हा नाश्ता आपण मस्त छान गरमागरम असा सर्व्ह करून घेऊया। तर या नाश्त्यासोबत खाण्यासाठी तुम्ही या ठिकाणी शेंगदाणे खोबऱ्याची चटणी बनवून घेऊ शकता किंवा टोमॅटो सॉस सोबत सुद्धा तुम्ही हे खायला घेऊ शकता। तर आज बघा या ठिकाणी मी दही घेतलेला आहे, दह्याबरोबर आता हे उत्तप्पे खायला घेऊया। तर या ठिकाणी तुम्हाला एक उत्तप्पा तोडून दाखवते की किती छान मस्त सॉफ्ट असे उत्तप्पे बनवून तयार झालेले आहे। तर बघा दह्याबरोबर सुद्धा अतिशय चविष्ट असे लागतात।